नमस्कार, मी ऋषी शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे रविवार। नुकतीच मी एक व्हिडिओ माझा शूट करून झाले होते। डीमार्टचं सगळं सामान मी आवरून ठेवलं आणि व्हॉइस ओव्हर केला आणि लगेच आयंश गेला बाजूच्या घरी। तर आज आम्ही छान असं एकत्र बसून नाश्ता करणार आहोत, जेवणार आहोत। त्यासोबत आपली मॅच पण आहे। मला काही मॅच मधलं फारसं कळत नाही पण लावून ठेवणार आहे। जिंकणं फार महत्त्वाचं आहे, हाच शेवटी आहे। तर दीपक त्याच्या ड्युटीवरती आहे, नाही तर तो आज मग दिवसभर काय मला करायला मिळालं नसतं, तो ड्युटीवरती आहे। त्याच्यामुळे मग मॅच मी बघेन एंडिंगला। पण आम्ही त्यासोबत आमची मज्जा पण करणार आहोत। काल आपला जागतिक महिला दिवस खूप जणींच्या इथे साजरा वगैरे झाला, पण माझं ऑफिस होतं आणि आमचं काही असं प्लॅनिंग वगैरे ठरलं नाही। त्याच्यामुळे मग माझी ताई होती बाजूवाली, तर त्या म्हणाल्या की आपण असं काहीतरी थोडंसं सेलिब्रेशन करू किंवा आपण असं काही करू की तिच्या घरी असं काहीतरी नाश्त्याचा प्लॅन करूया आणि दुपारी माझ्या घरी प्लॅन करूया असं आम्ही ठरवलं। त्याच्यामुळे ती तिथे तिची तयारी करून घेते आहे दहीवड्याचे। तोपर्यंत मी माझ्या घरातले सगळे आज क्लिनिंग करून घेतली आहे। बाथरूम क्लीन केली आहेत, गॅलरी तसं गॅलरीचं वगैरे काम करायचं बाकी आहे, कारण जे साफसफाईचं बाकी आहे, कारण बाजूचं जे घर होतं ते रिपेअर चालू होतं। तर त्याच्यामुळे सगळी धूळ घरात येऊन बसले, ती क्लिनिंग करायची मला हळूहळू। आता किचनचं पण क्लिनिंग करायचं आहे। आता मशीनला कपडे लावलेत, मी पण दुपारच्या जेवणासाठी मी माझी तयारी करून ठेवेन। तोपर्यंत आयंश काय त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे एवढी गडबड करणार नाही येतो आणि एकच संध्याकाळचं पण एकत्रच करू असा प्रयत्न करेन, कारण सगळ्यांची अशी फरमाईश आहे। मी बऱ्याचदा ताईला म्हणाले होते की मी बिर्याणी चांगली बनवते, त्याच्यामुळे मी बिर्याणी आज बनवते आणि ती दहीवडे बनवते। चला, हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडेलच, कारण सगळी एकत्र येऊन आम्ही जो मज्जा करणार आहोत, आनंद करणार आहोत, हा फार वेगळा आहे। खूप साऱ्या लेडीज नाहीत, आम्ही दोघीच आहोत। प्रत्येक जण आता सगळेजण स्वतःच्या ह्याच्यामध्ये बिझी आहे। रविवार म्हणाल तर फॅमिली टाईम वगैरे असतो, तर आम्ही दोघी म्हटलं चला आपण करूया म्हणून। तर चला, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। आज मिळाली होती नाश्त्याला मला सुट्टी। जसं म्हणाले की माझी ती फ्रेंड आहे, ती बनवणार होती नाश्ता आणि लंच होता माझ्या घरी। तर थोडं तिच्याकडे बघायला आली की ती आज म्हणजे तिचं आवरलं का किंवा तिला काही हेल्प हवी आहे का, म्हणून मग मी इथे थोडंसं ना तिने हे सगळं ऑलरेडी करून ठेवलं होतं। म्हणून मी म्हटली चला एक बॅच आहे ती तेवढी फ्राय करून घेते। आणि मुलं तेवढपर्यंत तिथे म्हणत होते की मम्मा नाश्ता वगैरे पाहिजे म्हणून, तर इथे पटकन आम्ही तयारी करतो आहे। त्यांना ते सुख देतो आहे, कारण मेंदूवड्यासारखे ते वडे, त्याच्यानंतर त्यामध्ये साखरेचं दही, चिमूटभर तिखट आणि वरून हिरवी मिरची टाकलं की ते दहीवडे होतात। आणि थोडेसे फ्राय केलेले होते आणि थोडेसे भिजवलेले होते। तर ते आता मी खायला घेतो आणि आयांश आज तिथेच होता, म्हणजे तोपर्यंत मला घरातली बरीच काही अशी क्लिनिंगची कामं करायला मिळाली। बाथरूम वगैरे क्लीन केलं, थोडंसं बरं पडतं। थोडं जर मी पोर्शनमध्ये घरातली साफसफाई करेन ना, तर तेवढा मला त्रास होत नाही। आणि मी एकदम क्लिनिंग करायला जर म्हटली तर मग मला बाकीची कामं राहणार, म्हणजे स्वयंपाकाचं राहणार आणि मग तेच करत बसते। म्हणून मी थोड्या गोष्टी क्लीन करत राहते जसा वेळ मिळतो, जसं आहे ते। त्यानंतर मग आम्ही गप्पा गोष्टी वगैरे केल्या, भरपूर खाल्लं। म्हणजे आत्ता असं वाटत होतं की दुपारचं जेवण जाईल की नाही जाईल, एवढं गच्च भरून खाल्लं होतं। आणि मला कसं दुसऱ्याच्या हातचं भेटलं तर मी अजून खाणार, असं माझं ते झालं। त्यानंतर 1 तास गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग मी गेली होती खालती चिकन वगैरे आणण्यासाठी। तर चिकन आणलं, थोडंसं त्याला मॅरिनेशन करून ठेवते आहे, त्याच्यामध्ये मी पेस्ट टाकली होती, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली। घरातला हळद, तिखट, मीठ आणि मसाला जो बिर्याणी शाही मसाला जो थोडासा त्याच्यामध्ये मी मुरू दिला होता। त्यानंतर इथे मी बासमती तांदूळ भिजत घातला होता। एका साईडला पाणी गरम करायला ठेवते, तोपर्यंत पाणी तिथे उकळेल तोपर्यंत इथे तो भिजत जाईल। म्हणजे पाणी उकळायला 15 मिनटं लागेल, त्याच्या दरम्यान तो इथे भिजत जाईल। आणि मी जास्त वेळ ठेवला तर मग ते तुटले जातात, त्याचे ते दाणे आहेत ना ते तुटले जातात। म्हणून मी कधी पण बिर्याणी करते ना तर पहिलं पाणी ते उकळायला ठेवते आणि इथे साईडला मी तांदूळ भिजायला ठेवते। आणि तोपर्यंत माझा इथे कांदा वगैरे फ्राय करून घेईन मी। हा जो काही वरचा एक कांदा आपल्याला टाकायचा असतो तो तेवढा फ्राय करून घेईन मी। तोपर्यंत माझं तिथे चिकनसुद्धा मुरतं, एक 20-25 मिनटं मुरलं ना तरी भरपूर झालं। आणि माझ्याकडे मोठा टोप नव्हता, होती भांडी, कढई वगैरे होती, दुसरा टोप होता, पण त्याच्यामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त पण होते। त्यामुळे त्याच्यामध्ये ते मावेल की न मावेल हा अंदाज, नंतर मग पुन्हा भरपूर सारी अशी भांडी बिघडतील, म्हणून मी तिच्याकडनं असं मोठा हा टोप आणला। आणि त्याच्यानंतर माझा कांदासुद्धा मी छान मस्त फ्राय करून घेत होती, टोमॅटोसुद्धा म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त आहे, म्हणून मी हा एक कांदा फ्राय करून घेतला। त्यानंतर 3 टमाटर चांगले करून घेतले होते आणि त्याच्यानंतर जे वरून कांदा आपल्याला टाकण्यासाठी मी ते पुन्हा 3 कांदे मी बारीक चॉप करून घेतले होते। आता ह्याला काही बरिष्ता वगैरे असं काहीतरी बोलत असतील मे बी,
तर तो छान असं हे झाला म्हणजे फ्राय झाला. आणि जेव्हा हा थोडा 5 मिनिटांनी आपण जेव्हा खातो ना तेव्हा थोडा कुरकुरीत आणि मस्त गोड लागतो, एकदम कुरकुरीत लागतो. मी कधी पण असं फ्राय वगैरे केलं ना तर अर्धा तर माझ्या पोटातच जातो आणि बाकीचं मग नंतर तो भातात जातो. जेव्हा मला लाजिरवाणं वाटतं की अरे आपणच खातो आहोत, नाही नंतर म्हटले स्टॉप करायला पाहिजे, पण ह्या वेळेला मी तसं केलं नव्हतं म्हणून. आणि इथे मग मी पाणी माझं उकळून झालं होतं थोडंसं, मग त्याच्यामध्ये मी लिंबू पिळलं आणि जो भात भिजत घातला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि तो छान उकळतो आहे. म्हणजे एक 70 ते 80% ते शिजेल इथपर्यंत मला बघायचं होतं. आणि एका साईडला ती हे सुद्धा पातेलं म्हटली चला पिक्चरमध्ये आपण फोडणी देऊया. तर इथे जे 3 कांदे कापले होते बारीक करून, कांदे पण एवढे मोठे नव्हते, मिडियमच होते. आणि जे टमाटरसुद्धा होता तो सुद्धा त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवला होता. एका साईडला मी तांदूळसुद्धा बघून घेते आहे. आणि जे मी कांदे टोमॅटो टाकले होते त्याच्यामध्ये सगळे मसाला टाकून घेते, तिखट, हळद, मीठ. आणि त्याच्यामध्ये मी थोडासा हलकासा घाटी मसाला टाकला आहे, कारण थोडंसं तिखटपणा या कमी टाकलं, नेहमीप्रमाणे कमी टाकलं आहे. कारण त्यांना आमच्यासोबत खायला येणार ताई ते खायला येणार आहेत, मुलगा तिचा, त्यांना तेवढं तिखट सहन होईल की नाही मला काय अंदाज नाही म्हणून कमी टाकलं. त्यानंतर चिकन बिर्याणी मसाला टाकला होता. आणि त्यानंतर जे काही हे जे मिश्रण ठेवलं होतं ते छान एकत्र त्याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे. आता ह्याला 10 ते 15 मिनटं मी असंच ठेवणार. थोडासा तो फ्राय केलेला कांदा होता तो टाकला, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिनाचे 4-5 नाही त्याहून जरा जास्त चिरून त्यामध्ये टाकलं होतं. आणि त्यामध्ये बघा आयांश पण मध्ये येत होता की मम्मा तुला काय खायचं आहे, मी तुझ्यासाठी चिकन बनवतो, म्हणून त्याचं असं चालू होतं. तर त्याच्या हातामध्ये नेहमी क्ले असतो, चिकन माती असते आणि चिकन मातीला तो नेहमी कट करतो. आता तो मला नेहमी बघतो किचनमध्ये काही चॉपिंग करताना, कांदा टोमॅटो कापताना, मग आता तो सुद्धा तसंच सेम कॉपी करत असतो आणि बोलत असतो की मम्मा आज काय खाणार, आज काय बनवू, तुझ्यासाठी चिकन बनवू का, असं त्याचं नेहमीच चालू असतं. तो माझ्यासाठी आज स्वयंपाक करतोय आणि मी आयांसाठी स्वयंपाक करते. मी म्हणते ना आयांश मी जेवण करते, तर मला बोलतो मम्मा मी पण जेवण करते. बस आता चिकनला फोडणी दिली आहे आणि भात पण माझा हे करून झालेला आहे. बस काय झालं सिद्धू, अच्छा बॅट आयांशी बॅट. तर आता फक्त मी फोडणी दिली सॉरी. भात मी त्याच्यामध्ये दम करेन की माझी बिर्याणी छानपैकी 15 ते 20 मिनटं दम करायला ठेवेल. तोपर्यंत सगळे फ्लेवर्स त्यांना एकत्र होतील, एकजीव होतील. त्यानंतर आम्ही जेवायला बसू. आणि थोडंसं माझं ना चेहरा असा टॅन वगैरे झाला आहे किंवा थोडंसं एकदम हे झालं आहे, तर बघू आता थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग आराम करेन. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं आयुष जर झोपला तर मला काही थोडंसं ना मला क्लीनअप करायचा विचार बेटा दादा आणतोय, तर क्लीनअप करायचा विचार करेन. तर पुन्हा इथे डाग वगैरे झाले आणि आता आमच्या घरामध्ये लग्न आहे, त्याच्यामुळे ते आत्तापासून तयारी करायची मला. हे आमचं असं काही ठरवून आम्ही केलं नव्हतं. काल रात्री मी जेव्हा माझं सगळं घरातलं किचनचं वगैरे आवरलं होतं आणि शनिवार वगैरे असला की जनरली मी जाते तिच्या घरी, तर तेव्हा आमचं ठरलं की मग दुपारी करायचं. आणि तशा सहसा आमच्या सोसायटीमधल्या बायका म्हणजे मी एवढं वेळ नसतो कोणाकडे जायला किंवा काय, तर त्याच्यामुळे मी तिच्याकडे जाते. आणि आमच्या दोघींचं ठरलं, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी करायचा प्रयत्न केला. आता शनिवारी तर मी ऑफिसला होती, असं काही महिला दिन विशेष वगैरे काही केलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मग हे असं काहीतरी थोडं स्वतःला स्पेशल फील करण्यासाठी, तसंही दीपक गेला होता त्याच्या ड्युटीला आणि तोही नव्हता, त्याच्यामुळे आम्ही असं छान असं एन्जॉय करू असं ठरवलं. तोही म्हणतो असं तुला कुठे जायला मिळत नाही, करायला मिळत नाही, तर तुम्ही प्लॅन करा असं सॅटर्डे संडेचं वगैरे. तर त्या निमित्ताने हे सगळं घडलं. आणि त्याच्यानंतर मग म्हटली चला करूयात चला, म्हणून आता इथे चिकन मी झालं होतं माझं वरून मी लेहर सगळ्या 2 हे केल्या. त्याच्यामध्ये मी जे काही होतं कोथिंबीर आणि पुदिना होता तो मिक्स करला आणि तो जो कांदा होता तो सुद्धा त्याच्यावरून टाकला होता. म्हणजे असं 2-2 टप्प्याला. चिकन तर एंडलाच ठेवलं होतं, फक्त 2 वेळा असं केलं. आणि कारण मध्ये असं थोडासा वेगळंच दिसायला, कारण हे जे कोथिंबीरचं वगैरे होतं आणि मध्ये आणि पुन्हा कांदा, तर ते दिसायला फार सुंदर वाटलं. आणि त्याच्यानंतर दम देण्यासाठी मी इथे त्याच्यामध्ये थोडंसं असं तूप टाकलं होतं आणि मग तूप आतपर्यंत गेलं. इथे 10 ते 15 मिनटं ठेवणार, म्हणजे जेणेकरून काय होईल की खालचा जो काही फ्लेवर होता म्हणजे चिकनचा तो वरपर्यंत येईल आणि
वरचं ते खालती जाईल असं मस्त सुगंध येईल आणि घरभर पूर्ण चिकन बिर्याणी असं एकदम त्याचा सुवास होता, एकदम दुर्वळत होता. आणि मुलंसुद्धा अशी एकदम खूप अशी एक्सायटेड होती खाण्यासाठी. जी आमची दिदी आहे ना, तिला कितीही काहीही बनवा, तिचा नेहमी खिचडी भात हा ठरलेलाच असतो. त्यामुळे मग तिला असं चिकन बनवलं किंवा काय असं ती कधीच असं खाण्यात नाही. तिला डाळ भात द्या, ती खुश झाली असं त्याचं असतं. तर तिच्या मम्मीने तिच्यासाठी डाळ भात बनवला. आणि असं पण होतं की मला भात खायचं आहे, चिकन खायचं आहे, कारण तो दादा चिकन खाणार होता ना, म्हणून मग त्याला आयनसाठी थोडासा वरचा सुखा भात दिला. आणि सोबत तो स्वतःच्या हाताने खाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा नाही, याच्या अगोदरसुद्धा खाल्लं, पण तो दुसऱ्यांचा बघून तो खाणार आहे. त्याच्यामुळे त्याला एक आवड निर्माण झाली आहे की सगळं जशी खातात नाही बघा. त्यांनी पण एक बाईट घेतला आणि मला म्हणतो बाबा वाव मम्मा खूप मजा आया, किती छान आहे असं त्याचं चालू होतं. त्यानंतर आम्ही खायला गेलो, तर अशी खूप मजा केली आम्ही. सकाळी मस्त दही वडी, आता बिर्याणी, आणि त्यानंतर छान ताणून द्यायचं होतं. आणि संध्याकाळी मला स्वयंपाक करायचा होता, पण दीपक मला बोलला होता की थोडीफार वगैरे मला बिर्याणी ठेव म्हणून असं. तर इथे आता आम्ही खायला घेतो आहोत. आणि कसलं भारी वाटतं एकत्र बसून जे आम्ही मज्जा केली ना. मग सकाळचा नाश्त्यापासून आत्ता आणि आयश पण म्हणतो की मम्मा किती यम्मी, टेस्टी, डिलिशियस असं त्यांचं चालू होतं. हा सुद्धा दादा म्हणत होता खूप छान झालं आहे काकी. असं आता आम्ही अधूनमधून वगैरे प्लॅन करू, खायला एकत्र बसून मज्जा येते. आम्ही तर येतोच आणि मुलं पण त्यात मज्जा करतात, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. त्यानंतर मस्त असा आराम केला, दुपारी झोपली. आणि थोडा वेळ मध्ये मी मॅच बघत होती, पण त्यानंतर मला झोप लागली. तर उठली, दीपक आला, त्यालासुद्धा मी खाऊ दिला. आणि त्याच्यानंतर मी आता माझी थोडीशी स्किन केअर करून घेते. त्यामध्ये 2 चमचे मी चण्याचं पीठ टाकलं, हळद टाकली, चिमूटभर हळद टाकली. आणि त्याच्यानंतर जे कच्चं दूध होतं त्याचं एकत्र मिश्रण करून मी आता छान चेहऱ्याला लावणार आहे. आणि आता चेहरा पहिला धुवून घेतला. कुठल्याही फेसवॉशने तुम्ही चेहरा धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर हे छोटे छोटे जे केस वगैरे येतात म्हणून मी ते बँड लावून घेतला, म्हणजे पुढे येऊ नये आणि मला इरिटेट होऊ नये, कारण माझ्या चेहऱ्यावरती छोटी छोटी अशी केस वगैरे येऊन जातात. आणि आता इथे मी हे लावून घेते ब्रशच्या ह्याच्याने लावून घेते पूर्ण चेहऱ्यावरती, इवन मानेपाशी, गळापाशी, थोडंसं मागचा जो गळा असतो मागे, तर मंगळसूत्राच्या काळ्या मनाने वगैरे मला असं थोडंसं काळं पडून जातं. त्याच्यामुळे मग मी असं लावत बसत असते. ह्याने काय होतं की जो आपला सूर्यकिरणांमुळे जो चेहऱ्यावरती जो टॅन पडलेला असतो, जर त्वचा आपली काळवट झालेली होती ना असते ना, तर त्याच्यामुळे मी हे लावतेच, आठवड्यातून 2 वेळा लावतेच. कारण माझं बाहेर खूप असणं, ऑफिसला वगैरे जाताना मी चेहऱ्याला मास्क वगैरे लावत नाही, कारण मला ते सफोकेशन होतं. म्हणून माझ्या चेहऱ्यावरती हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. म्हणून हे टॅन रिमूव्ह करण्यासाठी मी स्पेशली हे वापरते. आणि बघू शकता, आणि मी तर एवढी खुश झाली कारण आपली इंडिया जिंकली ह्या वर्षीची बोलतात ना चॅम्पियनशिपची ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये. ते ऐकून मला खूप आनंद झाला, खरंच खूप भारी वाटलं. आणि असं मी आज माझं दिवस तुमच्यासोबत छान शेअर केला. आणि हे करा, ज्यांच्या चेहऱ्यावरती टॅनिंगचा खूप इश्यू असतो तर त्यांनी हे मस्ट केलं पाहिजे. मी आठवड्यातून 2दा करते, त्याच्यामुळे मला खूप चांगला रिझल्ट आहे. चेहऱ्यावरती तसे पिंपल्स वगैरे निघण्यासाठी पण खूप 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 अशी मदत होते आणि मस्त वाटतं. चला, आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईल. आणि खरंच 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 थँक्यू, तुम्ही खूप छान सपोर्ट करताय. चला बाय.